बिहार चुनाव में भारतीय जनता पार्टी और जनता दल यूनाइटेड की अगुवाई वाली एनडीए को बड़ी जीत मिली है। गठबंधन लगातार पांचवी बार राज्य में सरकार बना रहा है। एनडीए को मिली जीत को राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रधानमंत्री मोदी की संकल्पना की जीत बताई। यही नहीं, इस दौरान बावनकुले ने कांग्रेस और राहुल गांधी पर भी हमला बोला। इसी के साथ 2047 तक देश और राज्य की सत्ता में बने रहने का दावा भी किया। बिहारच्या जनतेचं मी आभार मानतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे। बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे। बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे। बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला मिळालं नाही। तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसतंय। माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे। काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे। काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही। केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळकाळूपणा करतायत, पण त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे, विकासाचे मुद्दे नाही आहे, विकासाचा अजेंडा नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे। जात धर्म पंथाचं राजकारण करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, धर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही। बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला, बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय, काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर 2029 मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे। एनडीएने या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला एनडीएने मजबूत करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीएमध्ये जातो आहे। तर या निकालावरनं अजून एनडीएची ताकद वाढलेली आहे। एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये 2047 पर्यंत या देशामध्ये या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील।